नेहमीच आपण तीच बिर्याणी आणि तेच पुलाव खात असतो, परंतु आज आपण अप्रतिम चवीचा स्पॅनिश राईस बनवलेला आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी ही अप्रतिम चवीची रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. स्पॅनिश राईस बनवण्याकरता आपण इथे 3 सिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. या जागी तुम्ही एक हिरवी सिमला मिरची आणि एक पिवळी आणि लालसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. 3-4 फरसबी घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपण 5-6 लहान मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आपण आलं आणि लसूण ठेचून घेणार आहोत. तसेच आपण इथे मॅगी सिझलिंगचे क्यूब्स घेतलेले आहेत. आपण 4 क्यूब्स घेणार आहोत, पण इथे मी तुम्हाला वाटीमध्ये 2 क्यूब्स फोडलेले दाखवत आहे. त्याचबरोबर हे 2 जे क्यूब्स आहेत ते तुम्हाला कळावेत म्हणून मी अजून फोडलेले नाही आहेत. हे बघा, असे हे मॅगी सिझलिंग क्यूब्स मिळतात. फोडल्यानंतर ते या पद्धतीने दिसतात. बाजारात ते मॅगी मॅजिक क्यूब्स व्हेजिटेरियन असे मिळतात. यात नॉनव्हेज क्यूब्ससुद्धा मिळतात. ते सुद्धा आपण यात घातले तरी चालतील. चवीला तर ते याहूनही उत्तम असतात. त्यानंतर आपल्याला बटर लागणार आहे. मी घरचं लोणी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर घरचं लोणी नसेल तर तुम्ही बाजारातनं बटर आणलं तरीही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला त्यात घालण्यासाठी चीज लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्यात घालण्याकरता काही मसालेही लागणार आहेत. तर सुरुवातीला आपण ह्या भाज्या कापून घ्यायच्या आहेत. तसेच आलं आणि लसूण ठेचून घ्यायची आहे आणि मॅगीचे क्यूब्स आपण फोडून घ्यायचे आहेत. त्याची पावडर बनवायची आहे. आपल्याला या रेसिपीसाठी मेनली शिजवलेला भात लागणार आहे. त्यासाठी आपण बासमती तांदळाचा भात शिजवून घेणार आहोत. चला तर मग आपण भाज्या कापून घेऊयात. आपल्या इथे भाज्या कापून झालेल्या आहेत आणि आलं आणि लसूण ठेचूनही झालेलं आहे. आपण इथे भातासाठी 2 कप बासमती तांदूळ घ्यायचे आहेत. ते स्वच्छ 3 वेळेला धुवून आपण ते शिजवून घ्यायचे आहेत. आता स्पॅनिश राईसला लागणाऱ्या फोडणीसाठी आपण एक कढई गॅसवर चढवलेली आहे. त्यात आपण 2 मोठे चमचे घरचं लोणी टाकणार आहोत. तुमच्याकडे जर घरचं लोणी नसेल तर तुम्ही त्यात बटर टाका. लोणी पातळ झालेलं आहे. आता आपण त्यात आलं लसूण जो आपण ठेचून घेतलेला आहे तो टाकणार आहोत. त्यातच आपण कांदाही टाकायचा आहे. दोन्ही आपण लोण्यावर छान परतून घ्यायचं आहे. त्यात आपण सिमला मिरचीचे तुकडे टाकणार आहोत. तेही व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यात फरसबीचे तुकडे टाकणार आहोत. सगळ्या भाज्या लोण्यावर छान परतून झाल्यानंतर आपण त्या शिजण्यासाठी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत.
आता थोड्या वेळासाठी आपण कढई झाकणार आहोत, जेणेकरून त्या भाज्या चांगल्या शिजतील. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. त्यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा भरून आपण गरम मसाला टाकणार आहोत. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात पाव चमचा हिंग टाकायचा आहे. त्यानंतर त्यात मॅगी सिझलिंगचे क्यूब्सची पावडर टाकायची आहे. ती आपण चवीकरता टाकत आहोत. आणि आता मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. लागल्यास आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकू शकतो. आता त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण यात भाताचंही मीठ टाकायचं आहे. आता त्यात थोडंसं पाणी टाकून आपण कढईवर झाकण टाकणार आहोत. आपण झाकण काढून पाहूयात. आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण जो भात शिजवला होता तो यामध्ये घालायचा आहे. आपण गॅस स्लो करायचा आहे. आपण भात व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. आता आपण हा भात व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्यातील भाज्या आणि मसाला सर्व भाताला लागला पाहिजे. घरभर सुंदर अरोमा पसरलेला आहे. आपल्याला भात बनवतानाच वाटेल की हा भात कधी बनतो आणि आपण खातो. आपल्या घरी एखादं छोटंसं सेलिब्रेशन असेल तर आपण हा स्पॅनिश राईस त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो. आपला सर्व भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. हे मिक्सिंग करताना आपला गॅस बारीकच हवा. आता आपण जे चीज घेतलेलं होतं ते किसून टाकायचं आहे. तुमच्या आवडीचं कोणतंही चीज तुम्ही यावर घालू शकता. आपलं चीज संपूर्ण भातावर घालून झालेलं आहे आणि ते खूप छान दिसत आहे. आपला स्पॅनिश राईस खाण्यासाठी तयार आहे. दररोजच्या भातापेक्षा वेगळा, तसेच अप्रतिम चवीचा
लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला आवडेल असा खूप मस्त अरोमा असलेला असा हा स्पॅनिश राईस. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. स्पॅनिश राईस आपण पुदिन्याबरोबर सर्व केलेला आहे.